12 जानेवारी 2024 रोजी उरण नेरूळ उरण बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला होता। पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते आणि तेव्हापासून उरण नेरूळ उरण बेलापूर मार्गे रेल्वे सेवा रुजू झाली। रोज हजारो प्रवासी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत। प्रवाशांची गर्दी तर दिवसेंदिवस वाढतच आहे, पण रेल्वे फेऱ्यांमध्ये काही वाढ होत नाहीये। अजूनही उरण CSMT उरण ठाणे या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नाहीयेत। यांचे सोयरसूतक उरणचा विद्यमान आमदारांना नाही की उरण राजकीय पक्षांना। उरणवासियांच्या प्रवासी रेल्वे फेरीमध्ये वाढ होत नाही ही गैरसोय तर आहेच, पण उरणच्या प्रवाशांच्या नशिबी नादुरुस्त रेल्वे मिळत आहे। दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी 3:45 ला नेरूळहून सुटणारी नेरूळ उरण ही लोकल सेवा मध्येच बंद पडली होती। तेव्हा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता। जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरून प्रवासी चालत होते, तेव्हा ही रेल्वे बंद पडली होती आणि महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल झाले होते। दिनांक 11 मार्च 2025 रोजी याच घटनेची पुनरावृत्ती झाली। 5:30 ला सुटणारी बेलापूर उरण ट्रेन रेतीबंदर येथे सागरी पुलावर बंद पडून प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून चालावे लागले। त्यानंतर ही रेल्वे सेवा बंद झाल्याने मार्ग एकच असल्याने या पुढील नेरूळ आणि बेलापूर दोन्ही मार्गावरील येणाऱ्या रेल्वे आल्याच नाहीत। उरणकरांना बंद पडणाऱ्या NNMT या तर 5वीला पुजलेल्याच आहेत आणि आता बंद पडलेल्या ट्रेन पाठवून उरणकरांचे कोणते प्रवासी हित साधायचे? तसेच रेल्वेच्या अशा हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात असल्याने प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।